फर्स्ट क्वेश्चन, द टू फर्स्ट टू अराईव्ह वर द लकी रेसिपियन्स ऑफ अ सरप्राईज गिफ्ट. ज्या प्रश्नाचा एरर फाइंड आउट करण्यापूर्वी अगोदर आपण ॲडजेक्टिव्ह समजून घेऊ. इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे न्यूमेरल ॲडजेक्टिव्ज आहेत. एक आहेत कार्डिनल्स, ज्यांना मराठीमध्ये गणनादर्शक म्हणतात, जसे 1, 2, 3, 4 etc. आणि दुसऱ्या प्रकारचे आहेत ऑर्डिनल्स, ज्यांना मराठीमध्ये क्रमसूचक म्हणतात, जसे फर्स्ट, सेकंड, थर्ड etc. जेव्हा केव्हा हे दोन्ही ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये येतील तेव्हा यांचा क्रम असा आहे, अगोदर ऑर्डिनल येईल, त्यानंतर कार्डिनल्स येतील. पण दिलेल्या प्रश्नामध्ये अगोदर इथे कार्डिनल्स आहे आणि त्यानंतर ऑर्डिनल आला आहे, म्हणून या ठिकाणी टू फर्स्टला फर्स्ट टूने रिप्लेस करावं लागेल. त्यानंतर वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल, दी फर्स्ट टू टू अराईव्ह वर द लकी रेसिपियन्स ऑफ अ सरप्राईज गिफ्ट. म्हणजे टू फर्स्टच्या ऐवजी फर्स्ट टू येईल. शब्दार्थ बघू. अराईव्हचा अर्थ होतो पोहोचणे किंवा येणे आणि हा एक वर्ब आहे. त्यानंतर रिसिपियंटचा अर्थ होतो प्राप्तकर्ता किंवा घेणारा. त्यानंतर सरप्राईजचा अर्थ होतो एक ॲडजेक्टिव्ह, याचा अर्थ आहे आश्चर्यचकित किंवा अनपेक्षित. आणि चौथा आणि शेवटचा गिफ्टचा अर्थ होतो उपहार किंवा भेटवस्तू. सेकंड क्वेश्चन, स्कार्सली डिड आय रीच द एअरपोर्ट नर्वस अँड टेन्स दॅन द प्लेन टूक ऑफ लिव्हिंग मी स्ट्रँडेड इन एन एलियन प्लेस. आता या प्रश्नामध्ये सुरुवातीला इथे स्कार्सली आलेला आहे, पण वाक्याच्या दुसऱ्या भागाची सुरुवात द्याने झालेली आहे. या ठिकाणी या द्यानला व्हेनने रिप्लेस करावं लागेल, कारण को रिलेटिव्ह कंजंक्शन्स नेहमी जोडी स्वरूपात येतात. जसा स्कार्सलीसोबत व्हेन, हार्डलीसोबत व्हेन, बेअरलीसोबत व्हेन. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला कधी जेव्हा स्कार्सली, हार्डली, बेअरली जर आले तर वाक्याच्या दुसऱ्या भागाची सुरुवात व्हेनने होईल. पण वाक्याच्या सुरुवातीला जर नो सुनर आला तर वाक्याच्या दुसऱ्या भागाची सुरुवात द्यानने होईल. आता इथे स्कार्सली आला आहे म्हणून या ठिकाणी द्यानच्या ऐवजी व्हेन येईल. जसा स्कार्सली डिड आय रीच द एअरपोर्ट नर्वस अँड टेन्स व्हेन द प्लेन टूक ऑफ लिव्हिंग मी स्ट्रँडेड इन एन एलियन प्लेस. शब्दार्थ बघू. रीचचा अर्थ होतो पोहोचणे. नर्वसचा अर्थ होतो व्यग्र किंवा उत्तेजित. एलियनचा अर्थ होतो अनोळखी किंवा अपरिचित. आणि टेन्सचा अर्थ होतो तणावपूर्ण किंवा चिंताग्रस्त. आणि स्ट्रँडेडचा अर्थ होतो निराधार किंवा असहाय. माय सिस्टर हॅज रेड पेजेस आफ्टर पेजेस ऑफ द बायबल. जेव्हा केव्हा शब्द रिपीट होतात तेव्हा ते एक वचनी स्वरूपात येत असतात. पण या ठिकाणी पेज हा शब्द रिपीट झाला आहे आणि तो प्लुरल फॉर्ममध्ये आलेला आहे, म्हणून या ठिकाणी पेजेस आफ्टर पेजेसला पेज आफ्टर पेजने आपण रिप्लेस करू. माय सिस्टर हॅज रेड पेज आफ्टर पेज ऑफ द बायबल. कारण जेव्हा केव्हा शब्द रिपीट होतात तेव्हा ते एकवचनी स्वरूपात येत असतात, हा लक्षात ठेवा. त्यानंतर शब्दार्थ बघू. माय एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ माझे किंवा माझा या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर रीडचा अर्थ रीड एक वर्ब आहे, याचा अर्थ वाचणे किंवा आशय समजणे असा होतो.